दिवसाची सुरुवात झाली की लागल्या बायका सगळ्या कामाला. धुणं, भांडी, स्वयंपाक, फरशी, चहा, नाश्ता, मुलांचे डबे, जेवण, आंघोळा पांघोळा सगळ्यांच्या चालू असतात. मुलं शाळेला चालली का नीटनेटकं तेल लावतात, भांग पाडतात, पावडर लावतात. मिस्टरसुद्धा जाताना पावडर, कंगवा वगैरे व्यवस्थित नेटकं करून जातात. तसंच आपण पण का नाही असं करावं म्हटलं, तर रोज आपण डेली रुटीनमध्ये जरा का होईना मॉइश्चरायझर, सनस्क्रीम, आता उन्हाळा आहे म्हणून सनस्क्रीम लावते. तर आणि पावडर आणि थोडंसं चेहऱ्याला प्रेप करून आपलं टिकलीसुद्धा छान अशी लावून नीटनेटकं आपल्या कामाची सुरुवात असं छान व्यवस्थित केली तर दिवससुद्धा पॉझिटिव्ह जातो आणि सगळीच कामं करण्याला आपल्याला सुद्धा हुरूप येतं. नाहीतर लागलो आपण तसंच कामाला असं होतंय. बऱ्याचदा नाही, नेहमीच होत असते. बऱ्याच गृहिणी अशाच करत असतात. आपले केस वगैरे विंचरत नाहीत, कधी आपलं पावडर, गंध वगैरे काही करत नाहीत. तसंच कामं कुठं जायचं नाही म्हणून तसंच चालू करतात कामं. तर तसं न करता असं केलं तर खूप छान दिवस जातो. तर इकडे मला नाश्त्याला शिरा केला होता. आज थोडीशी तब्येत जरा डाऊन वाटत होती, शिरा त्यामुळे असा झाला होता. मला आता जेवणाला सुरुवात करायची होती, त्यासाठी म्हटलं भेंडीच करूया आणि सगळेजण आवडीने खातात. मग शिरा झाला आहे. तर नाश्त्याला भेंडीची भाजी, चपाती, भात, आमटी. बघूया अजून काय 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 येईल आजच्या दिवसात पदार्थ, हे पण चालू होतं. तर इकडे काल सरांनी दिले होते बघा 2 आंबे. म्हटलं आता ह्याचंच काहीतरी करूया. तर कच्च्या आंब्याची जी काय रेसिपी आहे ती माझ्या आईची आहे. तर कच्च्या आंब्याचे जॅम म्हणतात आणि आमच्या इकडे पणं म्हणतात. आणि कुठल्या कुठल्या भागात काय काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. तर ते छान मी उकडायला आपल्या कुकरमध्ये लावणार आहे. भेंडी भाजत भाजत म्हटलं थोडं इकडचं तिकडचं कामं स्टार्ट करत होते मी, कारण एकच भेंडी भाजत बसलं तर 15-20 मिनटं जातात. इकडे आमटीसुद्धा फोडणीला टाकली. शेवग्याची आमटी आज केलेली आहे आणि इकडे शिजतील म्हटलं तोपर्यंत का बाकीची कामं करूया. इकडे आळूची पानं ही खूप सुंदर आमच्या झाडाची आणलेली आहेत काढून. आता 4-5च आहेत. असेनात म्हटलं 4-5 केवढ्या होतील तेवढ्या होतील. आणि बेसन पण त्याच बेताचं होतं, तेवढं सगळंच आता संपवून टाकूया म्हटलं. जरासंच राहिलं होतं आणि तेवढ्या वड्या करण्यापुरतं तेवढं बासच होणार होतं ते बेसन. त्यासाठी आणि पहिल्यांदाच काढल्यात बरं का ही आज पानं. आणि आपल्या झाडाचे पहिल्यांदा कधी मी काढेन आणि कधी करेन असं झालं होतं. विकत तर मिळतं सगळं, पण आपल्या झाडाचं आपण काढून खाल्लेलं काही जो आनंद आहे तो वेगळाच असतो. आणि केव्हा करेन आणि केव्हा मी खाईन असं झालं होतं. ती पानं कधी येतील, कारण 2-3दा ती पानं किडूनच गेली होती आणि त्याला वाढ पण आली नव्हतं. आणि यावेळेला जरासं छान आलेली आहेत. आता उगवतील म्हटलं व्यवस्थित छान होतील. इथून पुढे असं वाटायला लागले खरं. मग मीडियम साईजचीच अशी यायला लागल्यात, जास्त मोठी पण होईनात, जास्त बारीक पण येईनात. व्यवस्थित होतील म्हटलं, जेवढ्या होतील तेवढ्या होतील. मुलांच्या पुरते माझ्या पुरते झाल्या म्हणजे झालं, कारण मिस्टर काय खात नाहीत. आणि आमच्या पुरते असं केलं. तर जे बेसनमध्ये काय काय घातलं ते मागच्या काही व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. परत तेच कंटेंट होईल म्हणून मी काय ते आता दाखवलेलं नाही. आणि सिंपल असं एक पान लावणार आहे, एक पानाची उरळी करणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या काही व्हिडिओमध्ये दाखवलं, त्यामध्ये पानावर पान असं दाखवतात बघा इंटरनेटवर, तसंच मी केलं होतं. पण आता तसं नाही, हे माझ्या माहेरी असं एक पान लावून करतात, तसंच मी करते. सिंपल एकदम सोपी साधी पद्धत, ह्याला लई वेळ पण लागत नाही. आणि 4-5 तर पानं आहेत म्हटलं तेवढ्यात होऊन जाईल. आणि छान अशी छोटीशीच असं मी काय केल्या, चाळण काय घेतलेलं नाही, ताटी घेतल्या दुधावर जे काय झाकते ती. आणि त्याला थोडंसं तेल पण लावलेलं आहे. तेवढ्याच बेताच्या होणार आहेत म्हणून तेवढंच मी छोट्या ताटावर म्हटलं होऊन जाईल म्हणून त्यात मी घेतलेला. इकडे कढईत पाणी घालून ठेवलंच होतं अगोदर 5 मिनटं आणि गॅस पण लावला होता. ते इकडं उकडून पण झालेले आहेत. आता फ्राय करून घेईन. पहिल्यांदा मी चपात्या करून घेतल्या आणि लगेच म्हटलं त्याच तव्यात आता फ्राय करूया, वेगवेगळी भांडी काढायला नको तेवढ्यासाठी, आणि भांडी पण भरपूर पडायला नको म्हणून मी त्याच तव्यात काय केलं, थोडंसं तेल, तीळ, कढीपत्ता अशी थोडीशी फोडणी दिलेली आहे. खूप छान झाल्या होत्या, चवीला तर एक नंबर झाल्या होत्या. आपल्या झाडाच्या म्हटल्यावर काय चव तर वेगळी असणार आणि सेंद्रिय आणि घरगुती स्टाईलनं आपण केलेलं आहे आणि घरच्याच ह्याचं आहे म्हटल्यावर स्वच्छच असणार. त्यामध्ये बाहेरचं कुठलंही प्रिझर्वेटिव्ह का हानिकारक घटक नसतात.
त्यामुळे कारण रसायनयुक्त सगळंच मिळते आता, त्यामुळं घरचं जेवढं खाता येईल तेवढं खायचा प्रयत्न आहे. तर इकडे गुळ माझा थोडासा होता आणि आंबे पण माझे उकडले होते, कच्च्या कैरी म्हणतो ते. तर ते मी काढून घेणार आणि त्याच्यातला जो काही गर आहे ते काढत होते मी. काढताना एवढं गरम लागत होतं म्हटलं, आणि वेळ पण झालेला म्हणून मी गडबड करत होते. तर बघा ह्या वड्या खूप सुंदर दिसत होत्या आणि भरपूर झाल्यात. असं काही वाटलं पण नाही की 4-5 पाण्याचे किती होत्या, थोडीशी चूल असं वाटलं. भरपूर झाल्या आणि व्यवस्थित शिल्लक पण राहिल्या. तर इकडे आंब्याचा जो काही गर आहे किंवा पल्प आहे तो मी चाकूनीच काढून घेत होते. भरपूर गरम होतं. ॲक्च्युली खरं तर मी पाण्यात गार घालून ठेवायला पाहिजे होतं आणि थोड्या वेळाने काढायला पाहिजे होता. सगळा गर काढलाय आणि गूळ पण त्यामध्ये मी घातलेला आहे, खिसून चिरून घातलाय आणि हातानेच जी काही चव येते ना ती वेगळीच येते. त्यामुळे हातानेच मी करत होते. आई असं हातानंच करत्या म्हणून, आणि जी काय हाताची चव त्यामध्ये उतरते ना, काय चव येते ती वेगळीच. तर बघा इकडे माझा छान झालेला आहे कच्च्या आंब्याचा जाम, आणि मुलं तर सगळी व्यवस्थित खाल्लीत. तर हे दुपारच्या जेवणाचं ताट बघा. कच्च्या आंब्याचा जाम, भात, चपाती, वडी, आळूची वडी, भेंडी आणि हे आहे आमटी. तर इकडे मला दुपारी जायचं होतं बाहेर. तर हा बघा ड्रेस मी आज घातलेला आहे, म्हणजे नंदेने शिवून दिलेला आहे, तोच मी घातलेला आहे. आणि बरेच वर्षानंतर हा टॉप घातलाय. आता कसं ते कॉर्ड सेट मिळतात तसा काही दिसत होता, कारण त्याची उंची एकदम गुडघ्या एवढीच होती, गुडघ्याच्या वरच होती. त्यामुळे कॉर्ड सेट सारखंच दिसत होतं. त्या तिकडून जाऊन आले, जरासं रेस्ट केली, एडिटिंगची कामं केली आणि संध्याकाळची वेळ बघता झाली. इकडे मला आता शिळा जो काय भात होता सकाळी भरपूर राहिला, म्हटलं आता तोच फोडणी टाकूया. तर इकडे ट्रिक सांगते. डाळीच्या ज्या काय डाळ शिजवत होते त्यामध्ये जे काही कैऱ्याचे जे हे निघाले होते, काय ते कुया निघाल्या होत्या, त्याच मी त्यामध्ये घातल्या. चव वेगळी होती त्यामुळे आमटीला, आणि न टाकता म्हटलं तर ते त्यामध्ये घालूया, चवीला छान होतं आमटी डाळीची. आणि भाताला सगळा मी मसाला तो लावून घेतलेला आहे, तिखट, मीठ, हिंग, हळद, गरम मसाला वगैरे. आणि कांदा तेलामध्ये परतून त्यामध्ये टोमॅटो छान असा परतायला घेतलेला आहे. आणि एक नंबर फ्राईड राईस झाला होता, अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा. घरातले सगळे मसाले पण चव वेगळीच रेस्टॉरंटपेक्षा भारी येते. तर त्या कुयांचं कसं मी न टाकताच त्यामध्ये घातलं, कारण पूर्ण त्याचा उपयोग करून घेणार होते कैऱ्यांचा, म्हणून इकडे भात मी फोडणीला टाकत आहे. कारण वेळ पण झालेली आहे आणि भात पण शिळा जास्त ठेवला होता, कारण असं खायला सगळ्यांना आवडतो. हा जो काही दावत आहे त्याचा मसाले भात ॲक्च्युली मी करणार होते, पण इतका टाईम नव्हता म्हणून सकाळीच म्हटलं तर असंच करूया. कारण दुपारी पण बाहेर गेलं की वेळ भरपूर जातो. संध्याकाळच्या जेवणाचं प्रिपरेशन करायला पण वेळ मिळत नाही किंवा एडिटिंगची कामं पण राहतात दुपारची, त्यामुळे. तर बघा कलर बघूनच कळतं किती छान झालेलं आहे ते राईस. फ्राईड राईस ह्याच्यात मिळतो बघा, शेजवान चटणी जराशी टाकली तर एक नंबरच होतो. तर आता व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू उद्याच्या छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.